सुस्वागतम। आपण मुरंबा मालिकेत आज बघणार आहोत अक्षय आणि रमा खूप काळजीत असतात अर्थाच्या। तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हणून ते घरातनं निघतात। सीमा त्यांना विचारते, तुम्ही एवढी घाईघाईने कुठे निघाले आहे? तेव्हा अक्षय सांगू लागतो की रात्रभर आम्ही जागा आहोत, कारण अर्थाच्या डाव्या डोक्याच्या बाजूला जरा चपट दिसते। हे ऐकल्यानंतर सीमा हसूच लागते आणि रमा म्हणते, काय झालं आई, तुम्ही का हसताय? तेव्हा सीमा सांगू लागते की लहान मुलं हे एका कुशीवर झोपतात म्हणून त्यांची एक बाजू चपटी दिसायला लागते। तुझ्या आईने नाही का ती उशी दिलेली, त्या उशीवरती डोकं ठेवलं की ते गोल गरगरीत बनतं। त्याच्यासाठी जुन्या लोकांच्या काही गोष्टी ऐकायला लागतात। पण हवं तर तुम्ही आता निघालाच आहात तर डॉक्टरकडे जाऊन या, एकदा डॉक्टरांशी सल्ला करून तिचं चेकअपही करून या। सीमाने सांगितल्यानंतर अक्षय आणि रामाच्या जीवात जीव येतो, म्हणजे अर्थाला काही सिरियसली झालेलं नाही हे ऐकून त्यांना जरा जीवात जीव येतो। आणि ती म्हणते, तुम्ही दोघ जण नाश्ता करून जाता का, म्हणजे थोडा वेळ आहे अजून? तेव्हा ते सांगतात, नको, आम्ही अगोदर डॉक्टरकडे जातो, चेकअप करून डॉक्टर काय सांगताय सगळं ऐकतो, तिचे डोस वगैरे सगळं बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर नाश्ता करतो। मग सीमा म्हणते, ठीक आहे, तुम्ही जा, लवकर या, मी नाश्ता करते सगळ्यांसाठी। मग ते दोघ जण बाहेर जातात। सीमा आपली नाश्त्याची तयारी करू लागते, सगळ्या भाज्या वगैरे कापते, तिची आवरावर चालू असते। बाहेर आल्यानंतर रमा अक्षयला म्हणते, तुम्ही बॅगेत नॅपकिन ठेवलं का, डायपर ठेवलं का, तिचं तोंड पुसण्याचं रुमाल ठेवला का? तेव्हा तो सांगतो, अगं ठेवला आहे। मग तुम्ही दुधाची बॉटल ठेवली का? तेव्हा तो म्हणतो, अगं किती प्रश्न विचारते, मी खरंच ठेवला आहे। तेव्हा ती म्हणते, नाही, मीच बॅग भरायला हवी होती। रमाची काळजी पाहून अक्षय तिला म्हणतो, तू किती काळजी करतेस, आहे सगळं ठेवलंय, तू एक काम कर, आता गाडीत बस, आपल्याला डॉक्टरकडे जायला उशीर होतो, एक तर तिथे गर्दी पण खूप असते बरं, असं म्हणत मग तो गाडीचा दरवाजा खोलतो, अर्था आणि रमाला गाडीमध्ये बसायला सांगतो, दरवाजा बंद करतो आणि मग डॉक्टरकडे जाण्यासाठी दोघ जण निघतात। मग गाडीत बसल्यानंतरही त्या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतो। अक्षय तिला म्हणतो, हल्ली ना तू अर्थाकडे खूप लक्ष देते आणि माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही। तेव्हा रमा म्हणते, मी असं करते? अहो, तुम्हीच माझ्याकडे लक्ष देत नाही, कितीतरी दिवस झाले, मी कशी दिसते, छान दिसते की नाही हे तुम्ही मला अजून सांगितलेलं नाही। तेव्हा अक्षय रोमॅन्टिक मूडमध्ये येतो आणि म्हणतो, खरंच तू आज खूप सुंदर दिसते हा। मग रमा म्हणते, खोटं बोलू नका, चला। तर तेव्हा तो म्हणतो, तूही माझं कधीच कौतुक करत नाही। तेव्हा ती म्हणते, तुम्ही पण छान दिसता, आता उशीर होतोय, जायचं का आपण? मग रमा आणि अक्षय दोघ जण निघायला तयार होतात। तितक्यात अक्षय पुन्हा तिचा हात पकडतो, तिच्या हातावरती पापा देतो आणि म्हणतो, सॉरी, आय लव्ह यू। इकडे अभि आलेला असतो दारू पिऊन आणि त्या सोप्यावरती बसायला जातो, तिथेच तो लुडकून जातो। सीमा त्याला हाक मारत असते, अरे अभि, थोडा नाश्ता करून घे मग झोप। पण अभि इतका पिलेला असतो, त्याला अजिबात शुद्ध नसते, तो तिथेच झोपी जातो। त्याला उठवण्याचा सीमा प्रयत्न करू लागते। आनंद दादा तिथे येतात, आनंदही त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, तो सोप्यावरून पडणार, पटकन त्याला पकडतात आणि सावरून पुन्हा सोप्यावरती झोपवतात। मग आनंद म्हणतो, हा इतका पिलेला आहे, आता याला काही सांगण्यात काही अर्थ नाही, आई याला निवांत तिथे झोपू दे, आणि तो थोडा शुद्धीवर आला की मग आपण त्याला रूम मध्ये घेऊन जाऊया। सीमाला त्याची खूप काळजी वाटत असते, काय अवस्था करून घेतली आहे त्याने, म्हणून ती काळजीत पडलेली असते। दुपारच्या वेळेमध्ये अर्था झोपलेली असते, आनंद दादा आणि जान्हवी तिला सांभाळत असते। जान्हवी म्हणते, आवाज करू नको, हळूहळू बोल। आणि मग दोघ जण गप्पा मारू लागतात। अभि ना हल्ली खूपच वेंदाळा होत चाललाय, तो साधी छोट्या गोष्टीही विसरू लागला आहे, अक्षरशः बाथरूम मध्ये गेला तर नळही बंद करायचं विसरून जातो। तेव्हा आनंद दादा म्हणतो, तू त्याच्या मागे काय बाथरूम पर्यंत जाते, कशाला लक्ष ठेवते त्याच्यावरती एवढं? मग दोघांच्या गप्पा चालू असताना तिथे रमा येते। मग तिलाही काळजी वाटू लागते, तुम्ही कोणत्या विषयावरती बोलत आहात म्हणून ती त्यांना विचारू लागते। तेव्हा ते सांगू लागतात आनंद दादा की अभि हल्ली ना खूप वेंदाळ सारखा वागतोय, त्याला ना ह्या दुःखातनं बाहेर काढायला हवं, जर तो असाच दुःखात बुडवून गेला तर तो कधीच आपल्यामध्ये वापस येणार नाही, त्याला हळूहळू आपण आपल्यामध्ये आणायला हवं। पण त्याला शुद्धीवर आणण्यासाठी काय करावं? तेव्हा रमाला एक आयडिया सुचते, आरती वहिनी सोडून त्याला कोणीही ह्या गोष्टीतनं बाहेर काढू शकणार नाही, आपण अर्थाच्या मदतीने त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करूया। जान्हवी म्हणते, म्हणजे नक्की काय? तेव्हा रमा म्हणते, मी तुम्हाला नंतर सांगते। इकडे अभि शुद्धीवर येतो, त्याच्या बेडरूम मध्ये जातो आणि बाथरूम मध्ये गेल्यानंतर स्वतःचं तोंड धुतो, फ्रेश होण्याचा प्रयत्न करतो। फ्रेश झाल्यानंतर तो
आरतीच्या फोटोकडे बघू लागतो. आरती, अगं मला रागव ना, तू मला आजकाल रागवतच नाही, असं तो त्याच्या धुंदीमध्ये बोलू लागतो आणि म्हणतो, बघ मी नळ चालू ठेवलाय तरी तू मला रागवत नाही, अभि नळ बंद करत जा, असे ओरड ग तू मला. म्हणून तो इमोशनल होतो. आरतीच्या फोटोकडे बघतो आणि नळ बंद करून म्हणतो, बघ तू रागवली म्हणून मी कसं नळ बंद केला. नळ बंद केल्यानंतर तो आरतीच्या फोटोवरनं हात फिरवतो मायेने. तू मला हवी आहेस ग, असं म्हणत तो थोडा इमोशनल होतो, रडतो. मग जेवण करण्यासाठी तो हॉलमध्ये येतो. फ्रीजचा दरवाजा उघडतो. फ्रीजमध्येही आरतीचा फोटो पाहून त्याला आश्चर्य वाटतं. अरे इथे पण आरती. मग आरतीच्या फोटोला बघून म्हणतो, बघ ना मी फ्रीज उघडं ठेवून चाललो होतो, तुम्हाला रागवतही नाही. मग तो फ्रीजचा दरवाजा बंद करतो आणि फोटो घेऊन आरतीचा बाहेर जाऊन बसतो. दारू पिण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात तिथे अक्षय पोहोचतो. अक्षय त्याला म्हणतो, हे काय करतोय. तेव्हा तो म्हणतो, मी दारू पेन नाही तर काही करेल, तुला काय करायचं आहे. अक्षय म्हणतो, बघ ना, जर आरती आज इथे असती तर तिला आवडलं असतं का तू अशी दारू पिलेली. आरतीसाठी तरी नको पिऊस ना. मग त्याच्या बॉटलजवळ अलगद तो आरतीचा फोटो ठेवतो. आरतीच्या फोटोला बघून अभि इमोशनल होतो आणि दारूचा ग्लास खाली ठेवतो. दारू पिण्यापासून स्वतःला रोखण्याचा प्रयत्न सुरू करतो. आरतीच्या फोटोला बघत तो जरा इमोशनलही होतो आणि दारूचा ग्लास बाजूला ठेवून तो तिच्याकडे बघतो. दारू पिण्यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न तो सुरू करत आहे. हे पाहून रमा आणि अक्षय दोघांनाही आनंद वाटतो. घरातले सगळेजण रमा अक्षयचं कौतुक करतात. रमाकांत म्हणतात, खरंच तू माझ्या मुलासाठी, माझ्या नातीसाठी किती करते, किती प्रयत्न चालू आहे तुझे त्याला दुःखातनं बाहेर काढण्यासाठी. तितक्यात अक्षयही बाहेरने येतो आणि सांगतो की अभिने दारू पिण्यापासून स्वतःला बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला प्रयत्न यशस्वी होतोय हे सीमाला खूप चांगलं वाटतं. आपण असेच प्रयत्न करत राहिले तर सीमा म्हणते की आपण लवकरच अभिला ह्या दुःखातनं बाहेर काढू. तितक्यात रमाकांत म्हणतो, आज ना माझ्याकडे अर्थाला राहू दे, मी ना अभिकडे तिला घेऊन जातो आणि मग प्रयत्न सुरू करू आपण. अभि दारू पिणार नाही, आरतीची आठवण काढणार नाही आणि अर्थाला सांभाळण्याचा प्रयत्न सुरू करेल, दुःखातनं बाहेर येईल. पण रामा म्हणते, मला भीती वाटते जर त्यांनी पुन्हा बाळाला मारण्याचा कशाचा प्रयत्न केला तर. रमाकांत म्हणतो, नाही तो असं करणार नाही, तो खूप समजदार आहे. मग सगळेजण बघतात की अभि घरात येत आहे आणि सगळेजण लपून बसतात. बाबा बाळाला जवळ घेऊन जातात अभिच्या आणि म्हणतात, बघ ना आरतीच आहे जशी काही ही. बाळ म्हणजे एकदम आरतीसारखंच दिसतं, किती आरतीचा भास आहे, तिला स्पर्श करून बघ, खरंच तुला आरतीची जाणीव होईल. तेव्हा अभि खूप चिडतो, ह्या बाळाला माझ्यापासून दूर ठेव, मी काही ह्या बाळाला बघणार नाही. मग पुन्हा बाबा सांगू लागतात, अरे तिला बापाचं तरी प्रेम मिळू दे, आई तर राहिलीच नाही, का असं करतोयस, त्या निरागस मुलीकडे बघ, अरे किती निरागस आहे ती. तिला मग मागे वळून अभि बघतो, जरा इमोशनल होतो. खरंच आरतीसारखीच किती सुंदर दिसती असं म्हणत तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागतो. इमोशनलही होतो, डोळ्यात पाणी येतं त्याच्या. मग तो तिच्याकडे बघत बघत म्हणतो, माझ्या आरतीच जशी काही आहे असं म्हणून तो खूप इमोशनल होऊन रडू लागतो. आणि हे सगळं काही घरातली लपलेली मेंबर्स बघतात. अक्षय आणि आनंदलाही जरा बरं वाटतं की याचं मन जरा बदलत आहे, म्हणजे हा दुःखातनं बाहेर येऊ शकतो. बाळाला सांभाळण्याच्या प्रयत्नात तो आरतीला विसरू शकतो. इकडे सीमा आणि रमालाही तसंच वाटतं इमोशनल झालेले पाहून. तितक्यात पाठीमागनं शशिकांत येऊन टपकतो. शशिकांत, बाप रे बाप, त्यांनी पुन्हा त्याची चालाखी सुरू केली. अरे तू पुरुषासारखा पुरुष या बायकांसारखं काय इथे रडतोय आणि ह्या मुलीला काय सांभाळायचं. अरे तुझ्या आरती ह्या जगात नाही आहे हे तू लक्षात घे, आणि हे घरातली मेंबर्स तुला वेड्यात काढत आहे. तेव्हा रमाकांत म्हणतो, अरे दादा तू काय बोलतोयस, त्या बाळाला तो घेणार आहे, त्याला घेऊ दे ना, तू का नाही म्हणतोस. तेव्हा तो म्हणतो, अरे माझ्यासोबत कसिनोमध्ये चल, मी तुला माझ्यासोबत नेऊन तुला लाईफची मज्जा घडवतो. हे मुलींसारखं घरात बसणं, बाळ सांभाळणं हे काही पुरुषार्थाचे लक्षण नाही. असं म्हणत पुन्हा तो अभिचे कान भरवतो, त्याला फितवतो आणि सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू करतो. अभिही लगेच म्हणतो, ह्या बाळाला माझ्यापासून लांब ठेवा. सीमा म्हणते, हो का असे करताय तुम्ही, त्याला तुमच्यासारखं नादाला लावू नका, त्याला बाळाला सांभाळू द्या, घेऊ द्या ना, एकदा स्पर्श करू द्या, त्याला हात लावू द्या. तेव्हा अभि म्हणतो, नाही मला काही स्पर्श करायचं नाही आणि या बाळाला माझ्यापासून दूर ठेवायचं, मी काही ह्या बाळाला घेणारच नाही. आणि मग शशिकांत त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात अक्षय तिथे येतो. अक्षय म्हणतो, तुमच्यासारखं त्यालाही तुमच्यासारखं बनवून ठेवाल तुम्ही, असे काही प्रयत्न करू नका, प्लीज त्याला नेऊ नका. पुन्हा तेच सुरू केलेलं आहे.
शशिकांत काही ऐकायला तयार नाही. कॅसिनोमध्ये घेऊन आबीला जाणार, तिकडे मज्जा करूया, दारू पिऊया असं म्हणत तो त्याला घेऊन जातो. पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.